सो आजकाल असा ट्रेंड सुरू झाला आहे की लोकांना फिटनेस चांगला ठेवण्यासाठी किंवा वेट लॉस करण्यासाठी वेगवेगळी गॅजेट्स वापरायला लागली आहेत, वेगवेगळी ॲप्स वापरायला लागली आहेत आणि ज्या सगळ्यामुळे ते स्वतःच्या शरीराचं मेटाबॉलिझम किंवा स्वतःच्या शरीराचा BMR, BMI हे सगळं कमी करण्यासाठी ते स्मार्ट वॉचेस, आपले स्मार्टफोन्स किंवा कॅलरी चार्ट्स हे वापरायला लागले. पण ह्या सगळ्यात एक महत्त्वाचा भाग किंवा एक महत्त्वाचा ऑर्गन ते विसरत आहेत की तुमचं स्वतःचं हार्ट हे ह्या सगळ्याशी कोपअप करू शकणार आहे का, आणि ते जर कोपअप करू शकणार असेल तर तुम्हाला त्याला घेऊन बरोबर कसं जाता येईल हे आपण बघूयात. परवाच मला एका मित्रांनी त्याचं स्टॅट्स पाठवले. तो त्याचं स्मार्ट वॉच वापरतोय आणि त्याने आता पळायला सुरुवात केली आहे. तो नॉर्मल हेल्दी आहे, हेल्दी म्हणजे जरा जास्तीच हेल्दी आहे. त्याला डायबिटीस नाही आहे, त्याला BP नाही आहे आणि त्याचं वजन मात्र 3 आकड्यात गेलं आहे आता. सो 100 त्याने कधीच क्रॉस केली आहे. तो आहे 45-50 वयाचाच, पण आता त्याला अचानक अशी जाणीव झाली की आपलं वजन खूप वाढत चाललं आहे आणि आपल्याला हे वजन कमी केलं पाहिजे. सो त्यांनी एक ॲप विकत घेतलं. त्याच्यावरती त्यांनी एक त्याचा वॉकिंगचा आणि मग इव्हेंच्युअली रनिंगचा प्लॅन पण विकत घेतला. त्यांनी स्मार्ट वॉच घेऊन त्याच्यावरती मॉनिटर करायला सुरुवात केली आणि तो रोज मला मॉनिटरिंग पाठवू लागला. सो ह्या सगळ्यात त्याचं असं म्हणणं होतं की मी मॅक्सिमम हार्ट रेटला जर काम केलं तर मला फॅट लॉस होईल किंवा मला जे काही माझं एक्स्ट्रा फॅट आहे ते सगळं कन्झ्युम होईल आणि मी लवकर बारीक होईल. सेम केस माझा अजून एक मित्र, अगेन त्यालाही डायबिटीस नाही, हार्ट डिसीज नाही, कुठल्याही गोळ्यांवरती नाही आहे. तो त्याचं वजन शाय ऑफ 100 म्हणजे अजून त्यांनी 100 टच केलेलं नाही आहे. तो 99, 98, 97 ह्याच्यात खेळत असतो आणि त्यालाही अचानक एक दिवस लक्षात आलं की नाही बाबा, आपल्याला वजन कमी केलं पाहिजे आणि आपल्याला आता एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक करायचा आहे. सो त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी अगेन ही स्टार्टेड विथ ऑल दीज गॅजेट्स. त्यांनी एक डाएट प्लॅन पण घेतला आणि तो वर्कआउट करायला लागला आणि ही स्टार्टेड वर्किंग आउट एव्हरी अल्टरनेट डे फॉर 1 hour, विच इव्हेंच्युअली ही स्टार्टेड एक्सरसाइजिंग फॉर एव्हरी डे फॉर 1 hour, देन इन्क्रीज टू 1.5 to 2 hours. अजूनही त्याचं वजन 95 किलोपर्यंत चाललेलं आहे आणि आता त्याला दिवसभराची कामं करताना सुद्धा थकवायला लागलं आहे, गळून जायला लागलं आहे, क्रॅम्स येत आहेत, त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे किंवा त्याला भूक लागत नाही आहे किंवा खायची इच्छा नाही आहे किंवा व्यायाम करताना पूर्वी जेवढी ताकदीने तो व्यायाम करू शकायचा तेवढा त्याला व्यायाम करता येत नाही आहे किंवा हा व्यायाम सगळा केल्यानंतर जो तो फ्रेश असायला पाहिजे तर तो म्हणतो की नाही आता मला तासभर झोपलं पाहिजे कारण आय एम ड्रेन्ड आउट, किंवा मला दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी कोणाशी बोलायची किंवा जेवायची किंवा बाहेर जायची इच्छा नसते आणि कधी एकदा मी झोपीन असं झालेलं असतं. सो इज इट अ हेल्दी ट्रेंड? सो हे सगळं करत असताना तुम्ही कुठे आहात, तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहात, तुमच्या शरीरात डायबिटीज आहे का, तुम्हाला BPचा त्रास आहे का, तुम्ही कुठल्या गोळ्यांवर आहात का, तुम्ही कुठल्या किडनी किंवा बाकीच्या रिलेटेड प्रॉब्लेम्सवरती आहात का, तुमची लाईफस्टाईल काय आहे, तुम्ही सिगरेट, दारू ह्याच्यासारखी व्यसनं काही करता का, ह्या सगळ्याचा विचार करणं आणि त्याच्यानुसार तुमचा एक्सरसाइज प्लॅन ठरवणं हे खूप गरजेचं असतं. जर तुम्ही एक्सरसाइज प्लॅन ठरवलात किंवा जर तुम्ही तुमच्या स्मार्टवॉचमध्ये किंवा तुमच्या फोनमध्ये बघितलं तर त्याच्यात वेगवेगळे झोन्स दिलेले असतात. साधारण गणित असं असतं की 220 मायनस तुमचं वय हा तुमचा मॅक्सिमम हार्ट रेट पाहिजे आणि त्याच्या 50 to 70% किंवा 70 to 80%, 50 to 70% इज मॉडरेट आणि 70 to 80% इज विगरस एक्सरसाइज जर तुम्ही केलात तर तुमचा फॅट लॉस निश्चित होतो. फक्त हे सगळं करताना तुमचं हार्ट तेवढं केपेबल आहे का हे तुम्ही बघायला विसरता. सो तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करत असता तेव्हा तुमचा हार्ट रेट हा कुठल्या आकड्यात आहे त्याच्यावरती तुम्ही एक्सरसाइजच्या कुठल्या झोनमध्ये आहात आणि तुम्ही तुमचा फॅट लॉस होणार आहे की नाही हे डिटरमाइन करू शकता. सो 129 आणि खाली असेल तर तुम्ही झोन 1 मध्ये असता. 130 ते 140 मध्ये तुम्ही झोन 2 मध्ये जाता. 140 ते 150 मध्ये तुम्ही झोन 3 मध्ये जाता. 150 ते 160 हा झोन 4 असतो आणि 160 आणि अबव किंवा 162 आणि अबव हा झोन 5 असतो. झोन 5 हा तुमचा मॅक्सिमम हार्ट रेट असतो आणि झोन 4 आणि झोन 3 या दरम्यान जर तुम्ही एक्सरसाइज केलात तर तुमचा फॅट लॉस किंवा तुमचा वेट लॉस होऊ शकतो. सो आयडियली वील हॅव टू प्लॅन आवर एक्सरसाइज इन सच अ वे की आपण जेव्हा एक्सरसाइज करत असतो तेव्हा वॉर्मअप आणि कूलिंग डाऊन हे आपण झोन 1 मध्ये असूया.
झोन 2ला आपण साधारणपणे शरीर गरम झालेलं असतं आणि आपण एक्सरसाइज सुरू केलेला असतो, आपल्याला धाप लागत नाही, किंचित घाम यायला सुरुवात झालेली असते, तेव्हा आपण झोन 2मध्ये असतो. झोन 2मध्ये असताना आपण सहज मित्राशी बोलत चालणं किंवा फोनवर बोलत चालणं हे सुद्धा लीलया करू शकतो. जेव्हा तुम्हाला वेट लॉस किंवा फॅट लॉस करायचा असतो तेव्हा यू मेक शुअर दॅट यू एक्सरसाइज ॲटलीस्ट 50 to 60% ऑफ युअर एक्सरसाइज. म्हणजे तुम्ही जर 1 तास करत असाल व्यायाम तर त्या 1 तासातले तुम्ही 50 ते 60% हा झोन 3मध्ये एक्सरसाइज केला पाहिजे. झोन 4मध्ये एक्सरसाइज करताना त्यातले 20% हे तुम्ही झोन 4मध्ये केला पाहिजे. म्हणजे 50% आपण एक्सरसाइज हा झोन 3मध्ये केलेला आहे, त्याच्यातनं 20% म्हणजे आपण आता 70%पर्यंत गेलो आहे. सो 20% हा तुम्ही एक्सरसाइज करताना झोन 4मध्ये असला पाहिजे आणि तुम्ही 10%च झोन 5मध्ये गेला पाहिजे. म्हणजेच काय की जेव्हा मी एक्सरसाइज करत असेन तेव्हा मला एक्सरसाइज करायला लागल्यानंतर माझी पल्स ही 100 किंवा 120 नंतर किती वर जाते हे आपल्याला झोन ठरवतो. सो जेवढी जास्ती वर जाईल तेवढे तुमचे झोन वाढत जातात. सो ती जेवढी जास्ती वर जाईल तेवढं तुमचं वेट लॉस किंवा फॅट लॉस होतो, पण ती वरती जाऊन तेवढीच पटकन खालतीही आली पाहिजे हे तितकंच महत्त्वाचं असतं. हे आपण कोणीच बघत नाही. सो आय वूड सजेस्ट की झोन 5मध्ये तुम्ही टच करा आणि परत या. झोन 3 आणि 4मध्ये तुम्ही एक्सरसाइज करा आणि तुमचा वेट लॉस किंवा तुमचा फॅट लॉस व्हायला लागेल.